2 वर्षापूर्वी आपण अभ्यासाला सुरुवात केली होती. आठवा 10वी एक्झाम दिली होती आणि आपण काही सुट्टी घेतली नव्हती. लगेच अकॅडमी जॉइन केली होती आणि मोठ्या उत्साहात आपण जेईचं प्रिपरेशन केलं होतं. नंतर आपण सीईटीकडे शिफ्ट झालोय. आता आपण बोर्डची प्रिपरेशन करतोय. कुठेही 2 वर्ष निघून गेली कळालं नाही आणि आता शेवटचे 2 दिवस उरले. आता तुम्हाला वाटेल, की या शेवटच्या 2 दिवसात काय प्लॅन केला पाहिजे? कसा प्लॅन केला पाहिजे? आणि मी जर बोललो, की शेवटच्या 2 दिवसात तुम्हाला केमिस्ट्री करायचंय, तर तुम्ही म्हणाल, "हो सर इंग्लिश केलं पाहिजे ना." तर मी अगोदर क्लिअर काय करतोय बघा, की मी या 2 दिवसावर बोलत नाहीये. मी या 2 दिवसाबद्दल बोलतोय 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी. प्रॉब्लेम काय आहे बघा लक्षात घ्या, की आपलं मन आपलं ऐकतच नाही. आपल्याला नेहमी भीती दाखवायचाच प्रयत्न करतं, की आपण एक सब्जेक्ट घेऊन बसलो की नाही, लगेच दुसऱ्या सब्जेक्टची भीती. केमिस्ट्री सुरुवात करतोय मी केमिस्ट्री. अरे फिजिक्स राहिले तुझं अजून. फिजिक्स घेतल्यानंतर मॅथ्सची आठवण येते. मॅथ्स घेतल्यानंतर इंग्लिश आठवतंय. इंग्लिश नंतर सी-एस-आय-टी. प्रॉब्लेम क्रिएट होतोय लक्षात घ्या. मग आपलं मेन टार्गेट काय, की लास्टचे 2 दिवस प्रॉपर युटिलाइज करा आणि 6 तारीख, 7 तारीख. त्याच्यानंतर 8 आणि 9 ला तुम्हाला इंग्लिशच करायचंय. इव्हन 8 तारखेला सकाळी सुद्धा तुम्ही इंग्लिश सोडून ओके, सकाळचं एक सेशन म्हणूया आपण ना, वेगळ्या विषयाचा अभ्यास करू शकताय. त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन. डिस्कशन कुठलं? टार्गेट देणार आहे. मी देईल ते तुम्हाला कंप्लीट करायचंय ॲट एनी कॉस्ट म्हणूया आपण. आज करायचंय काय मग? आज काय व्हायला पाहिजे? कुठला अभ्यास आपण केला पाहिजे, ज्याचा मला फायदा होईल? कधी? मी तुम्हाला सांगतोय 10 तारखेनंतर बाळांनो प्रॉब्लेम कोणाचा आहे मी तुम्हाला सांगतो. मला कमेंटमध्ये दिसतंय सगळं बरं का लक्षात घ्या. मुलांनी मराठी ठेवलंय, मुलांनी संस्कृत ठेवलंय, मुलांचा हिंदी आहे. हिंदीवाल्यांचा ना वेगळाच विषय असतो बरं का भावानो. मला टाईम टेबल एक्झॅक्टली माहीत नाही, पण मला असं आठवतंय, की 10 तारखेला इंग्लिशचा पेपर झाल्यावर बहुतेक 11ला लगेच हिंदी आहे बरं का. मग त्या मुलांची स्ट्रॅटेजीच वेगळी असणार आहे. त्यांनी आता हिंदीला पण वेळ दिला पाहिजे. हो, संस्कृत, मराठी यांचा ऑब्व्हियसली मध्ये जर्मन पण लँग्वेज असते. या सगळ्या लँग्वेजचे पेपरमध्ये आहेत म्हणून तर आपल्याला फिजिक्सला एवढा दिवस सुट्टी वाटते. तशी काही बोर्डानं आपल्याला सुट्टी दिली नाही, की फिजिक्स अवघड आहे म्हणून घ्या सुट्टी. असा प्रकार नाहीये. हे बाकीचे सब्जेक्ट आहेत. मग मेन इश्यू काय, की 17ला सुट्टी 1 दिवस आणि 18ला लगेच केमिस्ट्री आहे ना. म्हणून आपल्या प्लॅनमध्ये आज आपण केमिस्ट्री फक्त इन्क्लूड केलंय आणि लिहिलंय पण आपण ओन्ली केमिस्ट्री. मग केमिस्ट्रीचा अभ्यास करताना वेळ कुठे लागतोय आपल्याला? प्रॉब्लेम मी सांगतो काय होतं. फिजिक्सच्या पेपर नंतर जर आपण टॉपिक वाईज अभ्यास करत बसलो, बघा मी काय सांगतोय, टॉपिक वाईज जर आपण अभ्यास करत बसलो, तर मोठा इश्यू असा येतो, की सॉलिड स्टेट घेतलाय. आता तुम्ही काय ते डिटेल करत बसता. ओके. आणि 3-4 तास सॉलिड स्टेटला लावतायत मुलं. न्यूमेरिकल परत सॉल्व्ह करत बसतायत. लॉ कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करत बसतात लास्ट मोमेंटला. 16 तारखेनंतरचं बोलतोय मी. ते झालं. 3-4 तास गेले त्याच्यातनं तो सोल्युशन टॉपिक. मग त्यातले बरेचसे डेरिव्हेशन जे केलेच नाहीयेत तिने अगोदर ते करत बसतायत. 4-5 तास झाले. मग येतो टेन्शन. कधी व्हायचं? अजून 2 टॉपिक. इलेक्ट्रोकेमिस्ट्री केवढा मोठा टॉपिक आहे. पुन्हा केमिकल कायनेटिक्स आहे. त्याच्यानंतर आयोनिक आहे, थर्मोडायनामिक्स आहे. 16, 17, 18 ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, बायोमॉलिक्यूल, ग्रीन केमिस्ट्री, पॉलिमर आणि ऑर्गॅनिकचे आहेतच ना. भयंकर तणाव येणार आहे. जर आज केमिस्ट्री परफेक्ट केलं नाही तर. मग आता परफेक्ट करायचंय म्हणजे काय करायचंय? तर आज लिहितोय मी ओन्ली हार्ड क्वेशन्स म्हणूया आपण. फक्त टफ क्वेशन्स आज करायचे. हो, अगोदर जे भर्रमसाठ जे केलंय ना, त्याची रिव्हिजन मला नकोय. 2 और मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. त्याला 1 सेकंद वेळ देऊ नका. माहिती आहे मला ही कुणाची डेफिनेशन आहे कमेंटमध्ये सांगा. ओके. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल आयसोथर्मल प्रोसेस, प्रेशर कॉन्स्टंट असेल आयसोबारिक, फोर्स बॅलन्स्ड असतील तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम, रिएक्शन्स होत नसतील केमिकल इक्विलिब्रियम, पुन्हा टेम्परेचरचा संबंध असेल तर थर्मल इक्विलिब्रियम, झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झेरॉथ लॉ केमिस्ट्रीमध्ये आहे का फिजिक्समध्ये? गडबड होते बरं का थोडीशी लक्षात घ्या. बरं असू दे. मुद्दा असा आहे, मग टफ क्वेशन्स मध्ये काय? म्हणजे थोडक्यात मला डेफिनिशन सगळ्या येतायत. पण मला एन्थाल्पीच्या डेफिनिशन्स टफ वाटतायत. हो. टफ. मी अगोदर पण हे बोललोय. मी परत-परत सांगणार आहे, की आज टफ क्वेशन्स. अल्फा इक्वॉल्स टू I-1 अपॉन N-1. पीएच प्लस पीओएच इक्वॉल्स टू 14. सोपं डेरिव्हेशन आहे. डेल्टा एच, डेल्टा यू. ईझी रिलेशन आहे ते सुद्धा. पण आज मला करायचंय मॅक्सिमम वर्क डनचं एक्सप्रेशन. आज मला करायचंय तुम्हाला सांगतो
तुला एक्सप्रेशन इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणूया आपण. काय त्याचा फॉर्म्युला सांगा बघू? K इक्वल्स टू 2.303 अपॉन टी म्हणूया आपण. इकडे K तर इकडे टी लिहा. इकडे टी लिहिलं तर K मी इथे लिहिलं असतं. लॉग टू द बेस 10 आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे? ओके, हेच एक प्रूफ आहे. तुम्हाला सांगतो मॅक्सिमम वर्क डनचं प्रूफ आणि इंटिग्रेटेड अगदी सेम आहे. अगदी सेम आहे. इंटिग्रेशन घ्यायचंय वगैरे सेम आहे. लॉग टू द बेस पहिल्यांदा ln घ्यायचंय म्हणजे बेस ई. मग त्याला 2.03 फॅक्टर घेऊन लॉग टू द बेस 10 मध्ये कन्व्हर्ट करायचंय. सेम आहे. माझ्या मते हे टफ क्वेश्चन्स आहेत. माझ्या मते हे टफ क्वेश्चन्स आहेत. मला ग्रीन केमिस्ट्री मधल्या डेफिनेशन्स लवकर होतच नाहीत. नॅनो सायन्स, नॅनो केमिस्ट्री, इव्हन ग्रीन केमिस्ट्रीचं डेफिनेशन मला अवघड वाटते. हो, मी मान्य करतोय. काही गोष्टी पटकन होतात, काही गोष्टींना वेळ लागतो. ज्या गोष्टींना वेळ लागतो ते क्वेश्चन्स आपले टफ आहेत आणि ते जर आज केले तर विचार करा किती वेळ वाचेल. जे तुम्ही अगोदर केलं नाही असं नाही, केलंय. हे सगळे एक्सप्रेशन्स केलेत, पण माझे अजून पक्के नाहीयेत. मग ते आज करायचे. 6 आणि 7 तारीख. पण त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश करावं लागेलच. होय. मी 6 तारखेला पण इंग्लिश करणार. 7 तारखेला पण करणार आहे. 8 आणि 9 ला मात्र ओन्ली इंग्लिश असणार आहे. होय, फक्त इंग्लिश. आता 9 तारखेला इंग्लिशच केलं पाहिजे ना. 10 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे. म्हटल्यावर 9 तारखेला काय केलं पाहिजे? इंग्लिशच केलं पाहिजे. बरं. केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. बघा, माझे जुने व्हिडिओ फॉलो करा. केमिस्ट्री इन 1 डे. मी व्हिडिओ अपलोड केलाय. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय अवघड वाटतंय? ग्रुप 16, 17, 18 अवघड वाटतंय ना? अनोमलस बिहेवियर प्रश्न बघा किती वेळा आलाय. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ट्रेंड्स इन पिरियॉडिक प्रॉपर्टीज बघा, युजेस बघा. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला आणखी त्यातला प्रश्न स्ट्रक्चर्स बघा. ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर सह्याद्री ट्युटोरियल टाका. 8 मिनिटाचा व्हिडिओ बघा. सगळे स्ट्रक्चर तुमचे क्लिअर होतील. बरं, ते स्ट्रक्चर केल्यामुळे फायदा काय होईल? रेडॉक्स रिएक्शन मध्ये फायदा होईल. तिथं ते तुम्हाला सांगतो सल्फरचा ना ऑक्सिडेशन नंबर काढायचा असतो. स्ट्रक्चरवर तो डिपेंड असतो लक्षात घ्या. होय. ज्यांना ते येते त्यालाच तो 1 मार्क मिळणार आहे. रेडॉक्स मध्ये 1 मार्क फिक्स असतो. म्हणजे 11th ची पण तयारी आत्ताच होणार आहे तुमची. अजून एक मला सांगायचंय लॅन्थेनाइड्स, ॲक्टिनाइड्स, SN1, SN2 अल्डिहाइड कीटोन मध्ये सांगतो अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड तिथे डिस्टिंग्विश काही नाहीये लक्षात घ्या. पण अमाइन मध्ये आहे. हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन? हाइन्सबर्ग टेस्ट आहे, कार्बाइल अमाइन टेस्ट आहे. तुम्हाला सांगतो नेम रिएक्शन्स भरपूर आहेत. नेम रिएक्शन्स खरोखर भरपूर आहेत. आता माझा एक चांगला स्टुडंट आहे, यश नाव आहे, यश गुजर. त्याने कॉल कमेंट केलं होतं. तो म्हटला, "सर मुलांना वायवा सीरीज पण सजेस्ट करा." मग आपली वायवा सीरीज बिनधास्त बघू शकता. 18 व्हिडिओ आहेत खरं. 5-10, 5-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत ते. होऊ शकतं करायचं म्हटलं तर बरं का तुम्ही. पण माझी इच्छा काय, की तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय, की मी डेरिव्हेशन्स फ्री केलेत ना, मग तुम्ही 4D स्ट्रॅटेजी तर बिनधास्त फॉलो करू शकता. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, डेरिव्हेशन्स आणि लॉज म्हणूया आपण. एक ॲड करतो मी लॉ. लॉ म्हणलं, की पहिला कुठला करणार? हेनरीज लॉ नको आहे मला. हेस लॉ सुद्धा नको आहे. मला कोहलर्स लॉ पाहिजे. हो, स्टेटमेंट त्याचं टफ आहे आणि ते जर मी आत्ता केलं तर मला एक्झाममध्ये किती बरं वाटेल सांगा बघू ना. किती म्हणजे विचार तुम्ही करू शकणार नाही. आता मी काय करतोय बघा, काय झालं तर तुम्हाला सांगतो. वाय लर्नचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवतो आत्ता लगेच. वाय लर्नचा वापर करताना तुम्ही काय करायचं, की 2025 च्या ना केमिस्ट्रीच्या रिपीटर पेपर पासून सुरुवात करायची. केमिस्ट्रीचा रिपीटर पेपर तिथून सुरुवात करायची. बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही क्वेश्चन पेपर वाईज गेला तरी मला चालेल आज. 6-7 या 2 तारखेला. सेक्शन डी पहिला प्रश्न आहे. डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. येतंय मला. मला काय येत नाही माहितीये का? डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकेल डिफेक्ट डिफरन्स त्यातले करा. मग पहिल्या टॉपिकमध्ये सगळेच डिफरन्स मी करणार. पहिला प्रश्न क्लिअर झाला. तर दुसरा प्रश्न आहे. ड्रॉ अ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ किती वेळा मी सांगितलंय डायग्राम फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये 4 डायग्राम आहेत. त्यातलं SHE विचारलं. किती सोपं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इथे प्रश्न काय आलाय बघा. फुल नेम ऑफ DDT. अरे डायक्लोरो, डायफिनेल, ट्रायक्लोरो, इथेन 5 क्लोरीन ॲटम असतात. डिफाइन कोऑर्डिनेशन नंबर. रायमर टिमन नेम रिएक्शन लक्षात घ्या. कोलबेज आणि रायमर टिमन केलंच पाहिजे. मला डाऊस प्रोसेस सोपी वाटते पण कोलबेज, रायमर टिमन ज्या अवघड रिएक्शन्स आहेत त्या अगोदर करा तुम्ही लक्षात घ्या. अल्डोल कंडेन्सेशन आलंय. 4 प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाउंड मी दिलंय आपल्या IMP सीरीज. कुठल्याही टॉपिकचं नाव टाका. IMP क्वेश्चन्स म्हणा. तुम्हाला सांगू का ग्रुप 16, 17, 18 IMP क्वेश्चन्स पण सह्याद्री ट्युटोरियल्स टाकायला विसरू नका.
मग ह्यातलं सगळं करायचं. बरं इथं ईएमएफचं एक न्यूमेरिकल आलंय. एकच न्यूमेरिकल आलंय आणि डेल्टा जी, डेल्टा एस ते एक रिलेशन आलंय बरं का लक्षात घ्या. ॲट व्हॉट टेम्परेचर ते स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस चेंज होतो. डेल्टा जी इक्वल्स टू तर नाही का फॉर्म्युला डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. त्यात डेल्टा जी ला 0 पुट करा, मायनसचं प्लस करा आणि टीची व्हॅल्यू काढा. सोपं सोड प्रॉब्लेम आहे पुस्तकातला लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर सांगतो ग्रीन केमिस्ट्रीच्या डेफिनेशन, नॅनो मटेरियल, ओके. त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मी तुम्हाला सांगतो मोनोसॅकराइडची डेफिनेशन विचारले, युजेस ऑफ हाय डेन्सिटी पॉलिमर विचारलंय. मी तुम्हाला सांगतो हाइन्सबर्ग रिएजंट डिस्टिंग्विश आत्ताच बोललो होतो. म्हणजे तुम्हाला मी जे क्वेश्चन्स दिलेत ना, ते जर तुम्ही केले त्याच्या बाहेरचं काहीच दिसत नाही. बफर सोल्युशन हो, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, बफर सोल्युशन, कॉमन आयन इफेक्ट. हे अवघड प्रश्न आहेत. ते अगोदर करा. पीएच ची डेफिनेशन जमते, पीओएच पण जमतंय. मला ते ऍसिड बेस थिअरी सुद्धा जमतात. ब्रॉन्स्टेड, लॉरी, लेविस सोपं आहे. मग आयोनिक मध्ये टफ काय वाटतंय मला? कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट. मग तो तुम्ही परफेक्ट करा. मग आता सगळं तुमच्या स्ट्रॅटेजी लक्षात आले. व्हॉट इज सॉल्ट ब्रिज विचारलंय, रिलेशन बिटवीन डेल्टा एच, डेल्टा यू, डिफाइन आयसोटोनिक सोल्युशन, डिफाइन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. मी तुम्हाला सांगतो आता करायचंय काय बघा, यात भरपूर प्रश्न दिसतात बरं का. फिनॉल टू बेन्झीन कसं कन्व्हर्जन, फिनॉलचा प्रश्न फिक्स असतो लक्षात घ्या. बरं आता एमसीक्यू सध्या बाजूला ठेवतो. बरं हे झाल्यावर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. हे झाल्यानंतर तुम्ही 2025 मध्येच तुम्ही क्वेश्चन पेपर बघणार आहे रेग्युलर म्हणजे फेब्रुवारीमध्ये झालेला आणि शॉकिंगली तुमच्या लक्षात येईल की अरे बरेचसे क्वेश्चन्स आता आपण जे बघितले तर 25च्याच म्हणजे फेब्रुवारी मधले जुलैमध्ये रिपीट झालेत. म्हणजे 85 टू 90% क्वेश्चन हे रिपीटच होतात लक्षात घ्या. ड्रॉ अ नीट लेवल डायग्राम, लीड अक्युमुलेटर रिपीट झालंय. अरे पण टॉपिक तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा आहे ना. 4 डेफिनेशन 4 डायग्राम आहेत त्यातलंच आले लक्षात घ्या. मी आणखीन एक सांगतो तुम्हाला बरं का, राऊल्ड्स लॉ विचारला याच्यात. डेल्टा एच, डेल्टा यू पण विचारलंय. आता त्या पेपरमध्ये पण होतं. मी आता पटपट बघतोय बरं का. 1 मिनिट. राइट द रिएक्शन ऑफ द फॉर द ऍक्शन ऑफ झिंक डस्ट ऑन फिनॉल. सेम. मगाशी विचारलं फिनॉलचं बेन्झीन कसं करणार? झिंक डस्ट वर रिएक्शनला बेन्झीन होते ना आणि इथं विचारलं डायरेक्ट म्हणजे थोडंसं फिरवून येतंय. व्हॉट इज ॲटम इकॉनॉमी? ग्रीन केमिस्ट्री मधले डेफिनेशन. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर डेफिनेशन. हां, मगाशी विचारलं होतं कुठली डेफिनेशन? बफर सोल्युशन. मग त्या टॉपिक मधली सोपी डेफिनेशन आहे लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर भरपूर प्रश्न आहेत रे बाळांनो. गॅटरमन कॉच फॉर्म्युलेशन, एनॉमलस बिहेवियर मगाशी बोललो होतो. 9 पैकी 5 पेपरमध्ये रिपीट झालं. हेनरीज लॉ, ऑस्मोटिक प्रेशर, डिफरन्स बिटवीन लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनॉइड्स. ठरलेले डिफरन्स आहेत. सांगू तुम्हाला एका दमात सॉलिड स्टेटमध्ये 3 आहेत. सोल्युशन मध्ये नाहीये. थर्मोमध्ये आहे. आयसोथर्मल एडियाबॅटिक. केमिकल कायनेटिक्स मध्ये आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन मॉलिक्युलरिटी. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन मध्ये आहे. लॅन्थेनाइड, ॲक्टिनाइड्स. अरे पण सिमिलॅरिटी डिफरन्स दोन्ही दिलंय. मग आता बाळांनो मी आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स दिलेत आम्हाला सांगा सर त्यातलं किती येणार? तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो मी बघितलंय, मी सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा, नाहीतर क्रॉस चेक करा. पी-वाय-क्यूज 100% असतात. पण आपला 70 मार्काचा पेपर विथ ऑप्शन क्लोज टू 100 जातोय. ओके. म्हणजे 30 एक्स्ट्राच आहेत आपल्याकडं. आणि त्या 30 मार्कात जाऊ दे ना एका दुसरा प्रश्न न केलेला आला म्हणून, पी-वाय-क्यू सोडून आला म्हणून. एक प्रश्न अवघड आला म्हणून घाबरून जाताय कसले तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, पण स्ट्रॉंग आहोत. आपल्याला जमतं सगळं. पण खरं सांगू का? म्हणतो ना आपण ते भित्याच्या पोटी ब्रह्मराक्षस. आता हे कॉन्व्हेंटच्या पोरांना काही कळणारच नाही. जो घाबरतो त्याच्या मागे अजून जास्त भीती निर्माण होते असा त्याचा अर्थ आहे. जो घाबरतो तो सोडून देतो सगळं लक्षात घ्या. असं करायचं नाहीये. लढायचंय. तर वेळ आलेली आहे. शेवटचे 2 दिवस उरलेत. बरोबर आहे? मग या 2 दिवसात जे वर्षभर 2 वर्ष कष्ट घेतले, त्याचं चीज करायची वेळ आलेली आहे. आता मी तुम्हाला सांगतो चीज म्हणजे काय खायचं चीज नाही. बाळांनो मी बघितलाय, अनुभव घेतलाय. कॉन्व्हेंटच्या मुलांनी ना सगळं मराठीचं ना वाट लावून कुठले त्यांना कळतच नाही. 2 दिवसात जे कष्ट घेतलं त्याचं चीज करायची वेळ आली म्हणजे आता ते काय म्हणूया आपण त्याचा रिझल्ट हवाय आपल्याला. हो आणि तुम्ही जर खचून गेला तर रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही चुकीची स्ट्रॅटेजी वापरली तर रिझल्ट मिळणार नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो क्लिअरली 6 आणि 7 तारीख ओन्ली केमिस्ट्री आणि इंग्लिश बास का? आणि 8 आणि 9 ओन्ली इंग्लिश तिथं बाकीचं काही नाही. आणि पी-वाय-क्यूच रिपीट होणार आहेत. पी-वाय-क्यूच. आता मी एक रँडमली पेपर काढतोच रे 23 सालचा लक्षात घ्या. 2023 चा. ओके. आणि त्याच्यात मी शोधतो तुमच्यासाठी लक्षात घ्या आणि मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमची भीती दूर होईल.
पहिला प्रश्न आहे ॲनिसोलची रिएक्शन PYQ आहे. राऊल्ट्स लॉ मगाशी 24 ला पण आला होता. नाही 25 ला आला होता. आपण 25 चे 2 पेपर बघितले. कोऑर्डिनेशन नंबर रिपीटेड आहे. एक रिएक्शन विचारली तर लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो बेन्झीनचं बेन्झेनॉल डिहाइड आहे. कॅटरमन कॉच फॉर्म्युलेशन रिएक्शन अख्खी रिएक्शन दिली नाव विचारलंय. थर्मोप्लास्टिक रिपीटेड आहे. नायक्रोम मध्ये नायक्रोम हे अलॉय आहे. त्यात कुठले 2 मेटल असतात? नावातच आहे नायक्रोम. अरे! मग वायवा सीरीज मी त्यात कॅटलिस्ट पण घेतलेत, अलॉयज पण घेतलेत. तुम्ही बघू शकताय. बरं. विचारले कुठली रिएक्शन? वुड्स रिएक्शन. फिटिक आहे लक्षात घ्या. हाइन्सबर्ग रिएजंटचं विचारलंय, हाल्फ लाईफ विचारलंय, स्ट्रक्चर ऑफ ग्लायसिन विचारलंय. पहिल्या ग्रुप किंवा ग्रुप 16 मध्ये रेडिओ ऍक्टिव्ह कोण आहे असं विचारलंय. नेम द गॅमा आयसोमर ऑफ BHC लिंडेन. रिपीटेड आहे. टी-शर्ट ड्रॉप मध्ये कुठलं कॅटॅलिस्ट वापरतात ते विचारलंय. मी तुम्हाला सांगतो anomalous behavior, Werner's theory, ग्लुकोजची रिएक्शन, इंटिग्रेटेड रेट लॉ, फिनॉल फ्रॉम क्युमिन, नायलॉन 6,6, वुल्फ किर्चनर. अरे कुठलं नवीन नाहीच आहे प्रश्न. 100% रिपीट होत आहेत लक्षात घ्या. PYQs करा. पण कसं करायचं असतं माहितीये का? की तुम्ही कुठलाही पेपर घेतला, त्यातला पहिला प्रश्न तुम्ही केला, तर तेवढाच नसतो करायचा. त्याच्यावर आणखीन काय येऊ शकतं याचा विचार करायचा. नवीन प्रश्न नसतात रे बाळांनो. फक्त सांगतो गेल्या वर्षी फिजिक्स मुलांना अवघड गेला. रिझन सांगतो. पहिलाच प्रश्न होता टेम्परेचर ऍट विच सरफेस टेन्शन बिकम 0 इज नोन ॲज. अरे क्रिटिकल टेम्परेचर. नाही मुलं घाबरली असं कुठं विचारतात. युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. नाही जमलं मुलांना. काय अवघड आहे? काय अवघड आहे तुम्हाला सांगतो. आता हा फिजिक्स मधला पार्ट जरी असला तर असा तो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. तुम्हाला सांगतो हे प्रपोर्शन्स काढून कॉन्स्टंट घेतलं तर हे घ्यावं लागतं. हेच तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ते म्हणताय त्याचा फॉर्म्युला तयार करा. ए इंटूचं फक्त आपण करा. झालं की फॉर्म्युला तयार. सगळं सोपं आहे. फक्त एक मी परत सांगतोय 4 अवघड प्रश्न दिसले, 4 न केलेले प्रश्न दिसले म्हणून डिमोटिव्हेट होऊ नका. तुम्हाला काहीच अभ्यास झाला नाही असं वाटत असेल तर सांगतो डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉ एवढंच करून जावा. 20-25 मार्काचा अटेम्प्ट कराल. दी बेस्ट अटेम्प्ट आहे. सर ऑर्गॅनिक मी 0 केलंय. मग कशाला 2 दिवसात रिएक्शन करतोय जर अगोदर 0 केलं असेल तर? हो, अगोदर केलं असेल तर तिची रिव्हिजन करायची आहे लास्ट मोमेंटला. चला तुम्ही ओरडून घसा दुखायला लागलाय माझा. आज दिवसभर व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करायचे. मला माहित आहे हे 2 दिवस किती इम्पोर्टंट आहे. त्यामुळं चॅनलला नोटिफिकेशन येणार नाहीये. कारण नंबर ऑफ व्हिडिओज दिवसभरात जास्त अपलोड केले तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाहीये. तुम्ही आपलं वरचेवर चेक करा. टाईम टेबल मी तुम्हाला सांगतो काय जमलं तर बघतो मी. ओके. दिवसभरात मी तुम्हाला आज हेल्प करणार आहे. तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे. तुम्ही माझ्यावर अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट.